ग्रंथ लिहायचा विचार केला होता. त्यांनी सगळ्यात अगोदर गणेशाला निवडलं होतं. शब्द आणि शब्द सहनशा लिहिण्याचं सामर्थ्य अगर कोणापाशी असेल तर ह्या गणरायापाशी. गणपतीला कमी समजू नका. 11 दिवस तुमच्याकडे येतो म्हणजे सहज येत नाही. तुमच्या घरची वागणूक कशी आहे, गल्लीत तुमच्या वातावरण कसं आहे, जिथे मी बसतो आई वडील भाऊ बहीण माय सगळे कसे वागतात याची जाणीव करून देणं म्हणजे गणपती आहे. तर ह्या गणपतीचे आम्ही आराध्य आहोत. म्हणजे आमच्या बुद्धीचा आमच्या कलेचा विकास व्हावा आणि ह्या विकासाला अगर चालना पाहिजे असेल तर गणपतीच्या नियमात बसावं लागेल. आणि ह्या गणपतीच्या नियमात मिरखलमध्ये पहिले कोणी बसत असेल तर CSR गणेश मंडळ. आणि आम्ही या गणपतीचे भक्त आहोत आणि ह्या भक्तीच्या स्रोतातच तुम्ही सगळे जमा होतात. अन्नदान इथं होते. पर्सनली व्यक्तिगत कोणाला देणगी द्या किंवा अन्नदान करा सांगायची गरज नाही. आमचे 11 दिवस असेच निघून जातात अन्नदानाने. आणि ही प्रथा सगळ्या गावात आता सुरू होत आहे. ज्या गणेश मंडळाकडे आमचं अनुसरण करतील ते सुद्धा पुढे जातील. आता आमच्या CSRने किती प्रगती केलेली आहे आणि किती श्रद्धेनं आम्ही त्या हिशोबाने चालतो. अन्नदान होते प्रत्येक होते. मला वाटतं 3 वर्षापूर्वी माधवराव निर्मले यांच्या वेळेस मी आलो होतो. ईश्वर त्यांच्या आत्मास शांती देऊ. ते आमच्या मंडळाचे अन्नदाता होते. ते आमच्यात राहिलेले नाही. हरकत नाही, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. पण अन्नदानाची परंपरा आपल्याकडे कायम आहे आणि ह्या परंपरेला पुढे घेऊन जाण्यासाठी लोकांना ह्या बाबतीची बिलकुल खात्री नाही की गणेश मंडळ काही कामं असं करू शकते. तुम्हाला माहिती आहे सुवर्ण गणेश मंडळ, सुवर्ण युग तरुण मंडळ या नावाखाली दगडूशेठ गणपतीचा आपला ट्रस्ट आहे. त्या ट्रस्ट मध्ये शाळा चालतात, कॉलेज चालतात, शिक्षण चालतंय आणि सामाजिक कार्य चालतात, आरोग्य शिबिर चालतात. त्याला अनुसरून किंवा त्या हिशोबानं चांगलं पाऊल अगर कोणी उचलत असेल तर पहिलं पाऊल CSR गणपतीनं उद्या उचलणार आहे. बिमान असेल, दृष्टी कमी असेल, डोळ्याचे विकार असतील, हार्ट लिव्हर किडनी ह्या सगळ्या समस्या रक्तदान करा. रक्तदान करणं म्हणजे काय, आपल्या सापाच्या अंगावरली कात गेली. सापाच्या अंगावरली जेव्हा कात जाते तेव्हा साप पुन्हा ताजा होतो आणि ताजा झालेला साप एक बार चावला तर पोटमाळपर्यंत सुद्धा जाऊ देत नाही. तर हा प्रखर झालेला साप फक्त रक्तदानानं आधी शुद्ध होतो. आणि परमेश्वरानं आमच्या हृदयामध्ये 200 ग्राम रक्त साठवून ठेवलेलं आहे. ऍक्सिडेंट झाला, धक्का लागला, मार लागला, रक्त गेलं हे परमेश्वराला माहीतच होतं. म्हणून 200 ग्राम रक्त आमच्या हृदयामध्ये त्यानं साठवून ठेवलेलं आहे. उद्या हे रक्त 200 ग्राम तुम्हाला द्यायचं आहे. कोणासाठी द्यायचं आहे, आज ना उद्या आपल्याला रक्ताची कमी पडली तर तेच रक्त आपल्याला दुसऱ्या ग्रुप कडे वापस घेता यावं. या हिशोबानं आम्ही उद्या रक्तदान करणार आहोत. आणि रक्तदान करणं म्हणजेच आपल्या शरीराला शुद्ध करणं. वयाच्या 22 ते 40 वर्षापर्यंत सृष्टीचा असा नियम आहे की 40 वर्षाच्या आतल्या प्रत्येक व्यक्तीचं रक्त 24 तासात भरून येते. 24 तासात रक्त भरून येणार सृष्टीने केलेली ही नियम आहे. डोळे 2, कान 2, नाकाला 2, किडनी 2, हृदय 1, बुद्धी सुद्धा 2 आहे. छोटा मगज बडा मगज. बडा मगज म्हणते पूजा पाठ कर, देव धर्म कर, गणपती बसी आहे. छोटा मगज म्हणते जाऊना नाही यार धैर्याची काय ह्याच्यामध्ये. तर हे जे फरक आहे ह्या फरकाला चांगलं काम करणं आणि करू देणं, मन आणि बुद्धी या दोन्हीला साधून पुढे सरकण्याचं काम हा गणेश करतो. मग जो परमभक्त आहे जिथं अनापशना दारू पत्ते अशा प्रकारचे गणपती जेव्हा डोळे होऊन 11 दिवस बघेल तर काय वाटेल त्याला की मी अशा जागी बसलो जिथं बसायची गरज नव्हती मला. मग त्यानं तुम्हाला शुद्ध कसं करेल, तुमचा आत्मा पवित्र कसं करेल, तुम्हाला कसं सुखी करेल, त्याला तुम्ही बसून परेशान करता, त्याच्या डोळ्यासमोर अशा वस्तू दाखवता. हे काम अगर पहिले बंद केलेलं असेल तर CSR गणेश मंडळानंच केलेलं आहे. तर आम्ही CSR गणेश मंडळाचे आभारी आहोत आणि ह्या परंपरेला पुढे घेऊन जायचं आहे. उद्या रक्तदान करा आणि रक्तदानामध्ये मी म्हणल्यासारखं 200 ग्राम रक्त परत तुमच्याकडे येणार आहे. तुम्ही फ्रेश होणार आहात. सापाच्या अंगावरली कात गेल्यावर जसा साप ताजा होतो तसं होणार आहे. आणि रक्तदान केल्यानंतर माता भगिनींनी सुद्धा करू शकतं ज्यांचं वय 20 ते 35 आहे
अशा लोकांनी रक्तदान न विचार करता करायचं. ज्यांचं वजन 60 किलो आहे अशा लोकांनी सुद्धा डोळे झाकून रक्तदान करायचं. त्याच्यापेक्षा कमी जास्ती असेल तर आम्ही त्याची चाचणी करून रक्त घ्यावं का नाही हे ठरवण्यात येईल. पण होता होईल तेवढं 20 ते 40 वर्षापर्यंत रक्तदान करायला काही हरकत नाही. डोळे झाकून रक्तदान करा. शारीरिक चिकित्सा नुसत्या तपासणीचे डॉक्टरचे 400 ते 500 रुपये होतात. ते 2 ते 3 टेस्ट लिहून देते त्याचे 1000 ते 1200 रुपये होतात. ही सगळी बचत एका सामाजिक कार्यातून होत असेल आणि हे काम अगर CSR ग्रुप करत असेल तर सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे आणि याला सार्थक करायचं आहे की आम्ही फक्त गणेश मंडळ चालवत नाही, समाजाच्या चांगल्या कामांसाठी सुद्धा पहिलं पाऊल उद्या सकाळी उचलणार आहोत. तमाशा न करता, जातीभेद न पाळता, आपलं फरक न म्हणता, ऊच नीच न ठरवता सगळ्यांनी आपल्या आपल्या परीनं पण तेवढं सहकार्य करून याला पार पाडा. रोग, डोळ्याचे विकार असतील, मोफत नेत्र चिकित्सा आहे, डोळे तपासून घ्या. म्हाताऱ्यांना गुडघ्याचा त्रास होते, कुणाचे हार्ट, किडनी, लिव्हर समस्या असतील तर सगळ्यांनी तपासून घ्यायचं आहे. औषध गोळ्या घ्या. आणि ही योजना देवानी हमेशा एक माणूस ठरवत. युद्धामध्ये अर्जुन श्रीकृष्णाने ठरवलेलं होतं, तेव्हा हे युद्ध झालं आणि जिंकलं. आज CSR ग्रुपला अगर देवानी ठरवलं असेल की सामाजिक कार्य तुझ्या हाताने होणार असेल तर उद्यापासून याची आम्ही सुरुवात करू आणि सर्व रोग असलेल्या, कसल्याही बिमार असलेल्या व्यक्तींचा इलाज करून आपण पुढे सरकूया. उद्याच्या कार्यक्रमाला सर्वांनी सहभागी व्हावं. आजारी असलेल्यांना घेऊन यावं, त्यांची तपासणी करावी आणि आरोग्याचं रक्षण करावं. मिरकलला समृद्ध आणि सुदृढ करण्यामध्ये आपलं योगदान राहावं. धन्यवाद.